कोण देतं? अंगण देतं. तसं तुमची शिस्तच सांगून जाते की ही शाळा किती परफेक्ट आहे विद्यार्थ्यांसाठी आणि तुम्ही किती हुशार आहेत या तुमच्या शिस्तविरूनच सगळं काही कळून जातं. बरोबर आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आहे जो 26 नोव्हेंबरचा आपण संविधान दिन म्हणून सर्वत्र साजरा करतो आणि या कार्यक्रमाची भारत सरकारने 2015 पासून सुरुवात केली संविधान दिन म्हणून. आणि योग पण असा होता की 2015ला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 125 वर्ष त्यांच्या जयंतीनिमित्त आपण तो संविधान दिन म्हणून आज साजरा करतोय. हे कशासाठी करतोय तर बाबा आपण सर्व भारतीय आहोत. आपल्या जात धर्म वर्ण याचा कुठलाही भेदभाव नसला पाहिजे. आपण शाळेत आलोत तर आपण एक विद्यार्थी आहोत. कुठल्या जातीचा याच्यापेक्षा आपण एका शाळेत शिकतोय आणि आपल्याला कुठंतरी आपले जे स्वप्न पाहून आपण जे पुढचं आपलं भविष्य आहे. आता प्रत्येकानं काय काय व्हायचं ठरवलंय का रे? नक्की. कुणाकुणाला काय काय व्हायचं थोडक्यात सांगा बरं. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता थोडक्यात सांगतो मी, माहिती असावं तसं तर शाळेतले शिक्षक वृंदांनी आणि सर्वांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, त्याबाबतही सांगतो. मित्रांनो, आता याच्यात सर्वांनी सांगितलं की मला डॉक्टर बनायचं आहे, कुणाला इंजिनियर बनायचं आहे, कुणी युपीएससी करणार आहे, एमपीएससी करणार आहे, राज्यसेवा करणार आहे. बरोबर. कुणी उद्या भावी एखादे नेता बनतील, कुणी मोठे बिझनेसमॅन बनतील, कुणी आयटी क्षेत्रातले महासत्ता बनेल. तर त्या दृष्टीनं जर तुम्हाला चालायचं असेल तर तुम्ही त्यात हेल्दी राहिलं पाहिजे. तुमचं जे अवांतर, आता सरांनी तर सगळ्यांना सांगितलंय तुम्हाला. गुलाब पुष्प शाल आणि संविधानाची प्रत देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील. इनकी एनर्जी तयारसाठी कमी पडायला लागलेली आहे. तर आपण एकदा थम्स अप पिऊया, थम्स अप पिऊन नंतर मग चालेल. व्हेरी गुड. थम्स अप